चर्चगेट रेल्वे स्थानक तर तुम्हाला माहीतच असेल, पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्वाचं स्थानक. पण आता या रेल्वे स्थानकाची इमारत जप्त होणार असेल असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? मग प्रवाशांनी काय चर्चगेट पर्यंत प्रवास करायचा नाही का? तर जरा थांबा, प्रवास करता येईल. झालंय असं की कोर्टाने एका प्रकरणात चर्चगेट रेल्वे स्थानकाची इमारत जप्त करू अशी तंबीच रेल्वे मंत्रालयाला दिली आहे. एका महिन्याच्या आत 3.9 कोटी रुपये कोर्टात जमा करा, अन्यथा चर्चगेट रेल्वे स्थानकावरील पश्चिम रेल्वेची इमारत जप्त करू असं कोर्टानं खडसावलंय. सामान आणि मालाची ने-आण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं 1998 मध्ये केपी ट्रेडर्स बरोबर करार केला होता आणि याच करारामुळे पुढे रेल्वे मंत्रालय आणि केपी ट्रेडर्स मध्ये वाद निर्माण झाला. 2003 मध्ये दोन्ही पक्षांत वाद झाल्यानंतर केपी ट्रेडर्सने लवादात धाव घेतली. 2015 मध्ये लवादाने केपी ट्रेडर्सच्या बाजूने निकाल दिला. लवादानं रेल्वे मंत्रालयाला 2,14,65,297 रुपये या रकमेवर 18% व्याज देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे एकूण 3,95,94,720 रुपये रेल्वेला केपी ट्रेडर्सला जायचे. पण ही रक्कम न दिल्यानं केपी ट्रेडर्सनं हायकोर्टात याचिका दाखल केली. 2016 पासून याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे कोर्टाने दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार इमारत जप्त करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केपी ट्रेडर्सनं केली. त्यावरच कोर्टानं स्पष्ट शब्दात आता रेल्वे मंत्रालयाला रक्कम भरा, नाहीतर जप्तीच्या कारवाईला सामोरं जा असं म्हटलंय. आता रेल्वे यावरती काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.